माहित आहे वैजू, तुलाही सुखी आहे. तुला बोलता येत, तुला व्यक्त होता येत नाही. आणि मला बोलता येत असून सुद्धा मी बोलू शकत नाही. मला असं वाटतं की माझ्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच कुणाच्या तरी हातात आहे. त्याला पाहिजे तसं तो मला खेळवत राहतो आणि मी खेळत राहते. मला काय पाहिजे, माझ्या मनात काय आहे, मला काय वाटतं, हे बी आता कळना झालंय मला. समुद्राची सुद्धा भरती ओटीची येळ ठरलेली असते. सूर्य मावळला तरी त्याची उगवायची येळ ठरलेली असते. अंधारानंतर उजेड येणार हे बी ठरलेलं असतंय. पण माझ्या आयुष्यात हे समजा काय सुरू आहे? माझं आयुष्य स्थिरच होईना झालंय बघ. जरा कुठे एका क्षणावर थांबावं म्हटलं तर काही ना काहीतरी होतं ना, मी पळते, नुसती पळत राहते मी. वैजू, हे बघ, मी मला जे काय बी वाटतं ना ते माझ्या सावित्री आत्याला, माझ्या जास्वंदीला आणि तुला सांगते. कारण मला खात्री आहे तुम्ही कधी बी माझी चेष्टा करणार नाही. वैजू, तुला दिसतंय ना माझं दुःख? तिला दिसतंय की नाही मला नाही माहिती. अनुष्का मॅडम, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला माझ्या देवी आईंसमोर नेईन आणि तुमचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणेन. तुमचं समज सत्य सांगून टाके ना मी त्यांना. सत्य? समद सत्य? काय सांगणार आहेस तू? कसलं सत्य सांग ना. मी पण तुझं एक सत्य सांगेन. अनुष्का मॅडम, काय करतोय तुम्ही? सोडा सोडा. तुला काय वाटलं या काळ्या धाग्याला मंगळसूत्र बांधलं तर कोणाला कळणार नाही? आम्ही काय मूर्ख वाटलो का तुला? बट नाही, व्हेरी नाईस, यू आर स्मार्ट. ऐक ना, तू कॅम्पेनला येणार आहेस ना? ये, यासाठी एक मोठा सरप्राईज आहे. आणि हो, तुझ्या देवी आईला नक्की भेट. उद्यानंतर त्यांना भेटता येईल की नाही आय डोंट नो. खबरदार, माझ्या देवी आईंचं नाव सुद्धा घ्यायची लायकी नाही तुमची. आता तर मी बघतेच तुम्ही किर्लोस्करांची सून कशा होतात. मी हार मानून या घरातनं निघून जाईन हा गैरसमज काढून टाका डोक्यातून. मी पारू हाय, पारू, पार्वती मारुती सेमसे. ही एकदा का काही करायचं ठरवलं ना तर ते केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी तुम्हाला याआधी बी सांगितलं होतं ना, आता परत एकदा सांगते. या घरातनं कुणी जाणार असेल तर त्यात तुम्ही आहात, मी नाही. पारू, अगं प्रिया, प्रिया प्लीज तू पारूला समजाव ना. हे बघ ना पारू, तुला माझ्याबद्दल राग आहे ठीक आहे, जो काही गैरसमज आहे तो दूर कर ना, माझ्याशी बोल, सॉर्ट आउट करूयात आपण प्लीज. पण अशी रागू नकोस प्रिया. तू तरी तिला समजाव ना प्लीज. अनुष्का मॅडम, बस झाली तुमची नाटकं. मला माहिती आहे इकडं कुणीच नाहीये आणि मला कुणाला काय बी सांगायची गरजच वाटत नाही. मला चांगलं कळतं की काय करायचं काय नाही ते. मला माझं डोकं आहे. आता काय वाटेल ते झालं ना तरी तुमचं आणि आदित्य सरांचं लगीन मी होऊ देणार नाही. गो पारू, पारू, हे खरं आहे? मॅम जाऊ द्या ना, ते उद्या पत्रकार परिषद आहे ना, आपण अनुष्का, प्रत्येक वेळी समजूतदारपणे वागण्याची गरज नसते. हे बघ, तू जरी नाही सांगितलंस ना तरी आज पारूच्या हातून चूक झाली आणि तू किर्लोस्करांची होणारी मोठी सून आहेस. तुझा अपमान कसा सहन करू आम्ही? पारू, प्रिया आज तुझ्याबद्दल पहिल्यांदा तक्रार करतेय, म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असेलच. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. माफ करा देवी आई.
तू अनुष्काची गुन्हेगार आहेस, तिची माफी माग. माफ करा अनुष्का मॅडम. ग पारू, असा हात वगैरे काय जोडतीयस? प्लीज असा हात सोडू नकोस. हे बघ, मी तर म्हणते माझी माफी मागायची गरजच नाही आहे तुला. अगं आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत आणि मैत्रीमध्ये असे छोटे छोटे खटके उडतातच ना. इट्स ओके. ही अनुष्का किती समजूतदार मुलगी आहे, पण पारू आज तिच्यासोबत खरंच खूप चुकीचं वागली. पारू, माझ्या सुनांचा मान अपमान म्हणजेच माझा मान अपमान. त्यामुळे माझ्या सुनांबद्दल जरा जपून विचार करून बोलत जा. आणि हे शेवटचं, नाहीतर मॅम जाऊ दे ना, मला नाही वाईट वाटलं खरंच. ठीक आहे, पण हे पुन्हा होता कामा नये.